नमस्कार. ओवीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हशीच्या चिकापासून पातळ असा खरवस कसा तयार करायचा, तोही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि योग्य मेजरमेंटमध्ये. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी या तांब्याच्या साह्याने 1 लिटर दूध घेतलेलं होतं. तर हा अर्धा लिटरचा तांब्या आहे. तुम्ही तुमच्या मोजमापानुसार घ्यायचं आहे 1 लिटर दूध. तुम्ही विकतचीही पिशवी आणू शकता किंवा घरी असेल तर अशा पद्धतीचा तांब्या तुमच्या अर्धा लिटरचा असेल त्या पद्धतीने मोजमाप करून तुम्हाला हे दूध घ्यायचं आहे. आता बघा त्याच्यामध्येच मी ही मोठी मोठी चेचलेली वेलची टाकून दिलेली होती. तुमच्याकडे वेलची पूड असेल तर तुम्ही ती तुमच्या आवडीनुसार 1 किंवा 1.5 चमचा घालून घ्यायची आहे. आणि 1 लिटर दुधासाठी इथे मी 2.5 वाटी साखर घेतलेली होती. जी आत्ता मी वाटी दाखवलेली होती त्या वाटीने बघा मी 2.5 वाटी साखर घेतलेली होती. तुम्ही अजून गोड किंवा एकदम कमी गोडसुद्धा करू शकता तुमच्या आवडीने. आता हे मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. साखर अशी पूर्ण विरघळवून घेणार आहे. तर इथे बघा बराच वेळ हलवल्यानंतर साखर आपली विरघळून झालेली होती. आपल्याला पूर्ण अशी साखर हे दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे. तर इथे मी हा खरवस करण्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे आणि म्हशीच्या चिकाचा वापर केलेला आहे. तर आता इथे हा खरवस मी पातळ करणार आहे. त्याच्यामुळे मी इथे मोठ्या पातेल्याचा वापर केलेला होता, का तर आपल्याला या स्टीलच्या पातेल्यामध्ये हा हलवता येणार नाही. तर इथे बघा ही जी वेलची होती ती अशा प्रकारे मी गाळणीने गाळून घेणार आहे. जर तुम्ही वेलची पूड टाकली तर तुम्ही तशीच ठेवू शकता किंवा जर अशी मोठी मोठी वेलची चेचून टाकली तर अशी गाळून घ्यायची आहे आपल्याला. आणि जो हा चोथा तयार झालेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत चीक. हा म्हशीचा चीक आहे, एकदम घट्ट असा फ्रेश आहे. तो मी 1.5 फुलपत्र टाकून घेणार आहे 1 लिटर दुधासाठी. हे योग्य मेजरमेंट आहे. इथे बघा अजून अर्धा फुलपत्र मी घालून घेत आहे. तर ह्या मेजरमेंट तुम्ही बघा करू शकता. बरोबर परफेक्ट असा आपला पातळ खरवस तयार होतो. आता मी हा चीक देखील बघा दुधामध्ये टाकून झाल्यानंतर पूर्ण असं एकदा हलवून घेणार आहे. आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवून घेतलेलं होतं आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करून घेतलेली होती. तर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा खरवस सतत हलवत राहायचा आहे, असा सोडू नाही द्यायचा, नाहीतरी हा खाली लागणार किंवा एकदम दूध बघा फाटल्यानंतर कसं होतं तसं होणार. त्यासाठी आपल्याला हा सतत असा हलवत राहायचा आहे. तुम्ही जसं हलवत राहाल तसं बघा हे दूध असं घट्ट घट्ट होत जातं आणि आपला खरवस तयार व्हायला सुरुवात होते. पहिला बघा असे दूध एकदम हलवताना आपल्याला घट्टसर जमायला लागतं. त्यावेळेस ओळखून जायचं की आपला खरवस तयार होत चाललेला आहे. तर इथे बघा आता मी हलवत राहिलेली होती, असा हा खरवस घट्ट झालेला आहे. आपल्याला घट्ट झाल्यानंतर लगेच नाही बंद करून द्यायचा गॅस. असं सतत आपल्याला 2 ते 3 मिनिटं हलवत राहायचं आहे. तर हे बघा हे दूध असं घट्ट झाल्यानंतर आपल्याला लगेच नाही बंद करायचा गॅस. अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, का तर हा शिजला देखील पाहिजे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनी मी असा छान खरवस तयार झालेला आहे. सतत हलवत राहिल्यामुळे खायला देखील अगदी हा मस्त चविष्ट लागतो. चपाती बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर इथे बघा खरवस तर आपलं तयार झालेला आहे, पण थोड्या वेळासाठी गॅसवरती आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. छान असा शिजून द्यायचा आहे. तर जून जुलै ऑगस्टमध्ये बघा डेंग्यूची खूपच साथ पसरते. मग त्यावेळेस पेशी वाढवण्यासाठी बरेचसेच उपचार केले जातात. पण त्यावेळेस तुम्ही हा पातळ घटक म्हशीचा किंवा गाईच्या चिकाचा सुद्धा खरवस करून खाऊ शकता. त्याने खूप छान अशा पेशी वाढल्या जातात आणि बराच इफेक्ट पडतो बघा पेशी वाढण्यासाठी. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचबरोबर बघा डेअरी मिल्क कॅडबरी देखील पेशी वाढवण्यासाठी खाल्ली जाते, पण हे खूपच गुणकारी असं औषध आहे डेंग्यूच्या पेशंटसाठी. तर तुम्ही देखील ह्या मेजरमेंटने खरवस तयार करून बघा.